भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे ग्रुप ग्रामपंचायत प्रिसेकम निंभोरा वतीने 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सदर सरपंच रोहिणी कोलते यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता जोशी यांनी केले, तर त्यावेळी संस्कार प्रीस्कूल व जिल्हा परिषद शाळेच्या 1 ते 4थीच्या लहान विद्यार्थ्यांनी देशावर गीत व पथनाट्य सादर केले। त्याचे सर्वांनी कौतुक केले। आभार प्रदर्शन कल्पना प्रधान यांनी केले। I studied senior KG। मैं उस भारत से आया हूँ जिसके उधर पर गंगा और हाथों में तिरंगा है, जो 7 समुद्र परदेशियों को भी सिस्टर एंड ब्रदर के बुलाता है। मैं सीनियर केजी में पढ़ती हूँ। मेरे भारत देश की मिट्टी का अंदाज निराला है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको अपने आंचल में पाला है, सबको अपने आंचल में पाला है। जय हिंद जय भारत। सेकम ग्रुप ग्रामपंचायत मधील सर्व रहिवाशांना आज सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि आमच्या निंभोरा ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने सर्व आम्ही जे शपथ घेतली व्यसनमुक्तीची किंवा अशिक्षित आमच्या इथे कोणी राहायला नको याची शपथ घेतली। आम्ही गाव विकास सुधारण्याची शपथ घेतली। आम्ही सर्वांच्या साक्षीने आपणास सर्वांना विनंती करतो की गावामध्ये कोणीही तंबाखू वगैरे काही खाऊ नये, व्यसनमुक्ती आपलं गाव करायचं आहे। दुसरा प्रश्न, आपल्या गावामध्ये खूप घाण आपल्या ठिकठिकाणी घाण आहे। आपल्याला घाण सगळेच आपणच आता नेमकी पूर्ण गाव सफाई घेतलेली अभियानांतर्गत पूर्ण गाव सफा केलेला आहे। तर सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की गावामध्ये घाण कुठेही टाकू नका। आपल्या ठिकठिकाणी आपल्या घरामध्ये साचून आपल्या आता ट्रॅक्टर चालू आहे, आपलं ट्रॅक्टर येत आहे, कचरा कुंड्या आपण ठिकठिकाणी ठेवणारच आहे। आता आपण ग्रामपंचायतीतून घेतलेलेच आहे। आता परत आम्ही आता आमचं पुढचं हे ध्येय आता ग्रामपंचायतीमधून आमचं झालेलं आहे। आता हे आमचे बॉडी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत आमचा कार्यकाळ आहे। तोपर्यंत आम्ही गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि पुढे सुद्धा आम्ही कटिबद्ध राहू। ग्रामसभा आज 12 वाजता ग्रामसभा आहे। सर्वांनी ग्रामसभेला येण्याची विनंती करतो। ग्रामपंचायतच्या वतीनं 2 शब्द मी बोलू इच्छितो, कारण या 2.5 वर्षामध्ये ग्रामपंचायतीचे भरपूर कामं झालेले आहे। काही लोक त्याच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात ते साहजिक आहे। कोणाला दुखावतो, कोणी सुखावतो। एकंदरीत पाहता ह्या गावाचा विकास झपाट्यानं झालेला आहे। याचं क्रेडिट आम्हाला नको द्या, पण गाववाल्यांना सर्वांना माहिती आहे की कसे कामं झालेले आहे, कोणत्या पद्धतीनं झाले। जो काम करतो त्याच्याकडनं चुका होतात। तर सर्वांना माझी विनंती आहे की सर्व समाविष्ट करून एकंदरीत गावाचा विकास भरपूर झालेला आहे। या 2.5 वर्षामध्ये इतके जास्त कामं झालेले आहेत, तुम्ही पाहत असाल आणि आम्हालाही समजता येते। आणि भविष्यात जे काही राहिलेले कामं आहे ते आपण नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। तरी सर्वांचे आशीर्वाद गरजेचे आहे। धन्यवाद। निंभोरा ग्रुप ग्रामपंचायतच्या नागरिकांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा। एक नागरिक या नात्याने मी आपले 1 मिनिटामध्ये विचार व्यक्त करतो की आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीचा निंभोरा ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार अत्यंत भरभराटीचा असा होत आहे। रोड, गटारी, पाण्याची व्यवस्था अशी सर्व इथल्या ग्रुप ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि सदस्यांकडून चालू आहे। जे काही कामं अजून राहिलेले असतील, जशी
की स्वच्छता आणि इतर जे काही आरोग्याच्या वतीने सुविधा होईल, एक दवाखान्याची इथं सोय होणे अत्यंत महत्त्वाची आहे, असं मी सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांना माझ्या वतीने विचार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या गावाचा विकास अजून भविष्यामध्ये जोमाने व्हावा अशी मी सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना विनंती करतो. धन्यवाद. 26 जानेवारी या दिवशी राज्यघटना अंमलात आणली. 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. 1947 भारत देश 47 झाला. 1950 साली राज्यघटना अंमलात आली. ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवली. याची कलम 395 आहे. त्यांचे शब्द 1,45,000 आहे. ही सार्वजनिक आणि समता, प्रेम, बंधुत्व या नात्यातून निर्माण सर्व समाजाकरता ही राज्यघटना तयार झालेली आहे. माणसाला माणसाचं कसं वागावं याच्यात समजूत सांगितलेलं आहे आणि स्त्रियांना विशेष प्राधान्य दिलं आहे. गोरगरिबांचे कर्जमाफ, शिक्षण, ज्या बी सवलती असतील गरिबासाठी या राज्यघटनेत तयार झालेल्या आहे. म्हणून आजचा दिवस 26 जानेवारी म्हणून आपण मनवतो आहे. म्हणून सर्वांना माझ्या हार्दिक शुभकामना. जय हिंद.